हरी आजूबाजूला सर्वांनी शांत बसा, गडबड करू नका. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की जय. हरी हरी जय राम कृष्ण Hare
रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने सुख झाले ओ सारे सुख झाले ओ सारे तो हवाला परवा तो हवाला परवा हाय सुख झाले हो साधने सुख झाले हो साधने साधने तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा बरवा हाय तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताचे जोडे जोडे बहुत सुकृताचे जोडे बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताचे जोडे बहुत सुकृताचे जोडे बहुत सुकृताचे जोडे हाय म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडे तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा हाय तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे आगर हाय बाप रखुमा देवी वारा बाप रखुमा देवी वारा देवी वारा तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा Oh
क्षणोक्षणाची करावा विचार क्षणोक्षणाची करावा क्षणोक्षणाची करावा करावया पार भव सिंधू करावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य का तो काळ सावधान आयुष्य का तो काळ सावधान संत समागमे धरावी आव संत समागमे धरावी आव करावी तरी परमार्थाची करावी तरी परमार्थाची नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य का तो काळ सावधान आयुष्य का तो काळ सावधान तुका म्हणे ह्य लोकीचा व्यवहार तुका म्हणे ह्य लोकीचा व्यवहार डोळे दुरी भरून राहो नका डोळे दुरी भरून राहो नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य का तो काळ सावधान आयुष्य का तो काळ सावधान आयुष्य का तो काळ सावधान क्षणोक्षणाची
आयुष्य खातो काळ सावधान
क्षणोक्षणाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची नाशिवंत देहा जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरुणी नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम
कथेचा विचारू पंचकृपाला पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशो सकलार्थमती प्रकाशो म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजे आता हृदय हे आपुले चौफाळून या भले वरी बैसव पाऊले श्री गुरूंचे जयांचे केल्या स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता अलंकापुरी रम्य सिंहासनस्थम पदंभोज तेजस्फुरद्दिक् प्रदेशम विधीन्द्रादि दैवे सदास्तु यमाणं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं हरी सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो क्षणोक्षणाची करावा विचार तरावया पार भवसिंधू नाशिवंत देह जाणार सकाळ आयुष्य खातो काळ सावधान प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध निवासी वैराग्य मूर्ती असलेले संत शिरोमणी जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा 4 चरणांचा उपदेशपर प्रकरणातील अभंग आज या ठिकाणी सेवेकरिता निवडला विठ्ठल विठ्ठल ज्या कारणानिमित्त आपण या ठिकाणी जमलेलो आहोत तेही आपल्याला ठाऊक आहे परंतु एक वारकरी संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे अल्पसा परिहार करून देणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे या न्यायानं असलेल्या कैवल्यवासी लंकाबाई नाना पडवळ या माऊलींच्या वर्षश्राद्ध विधीनिमित्त आपण या ठिकाणी जमलेलो आहोत त्यांच्या पश्चात असलेला त्यांचा पूर्ण परिवार आहे श्री काशीनाथ नाना पडवळ मुलगा सुरेश नाना पडवळ मुलगा संतोष नाना पडवळ मुलगा कचरू सावळीराम घोटेकर भाचा अर्जुन सावळीराम घोटेकर भाचा अनिल रघुनाथ खालकर जावई हनुमंत त्र्यंबक कडभाने भाऊ भिकाजी त्र्यंबक कडभाने भाऊ नारायण त्र्यंबक कडभाने भाऊ त्याचबरोबर साधना कचरू घोटेकर मुलगी ललिता अनिल खालकर मुलगी गंगा भागीरथी मुक्ताबाई नथुजी गांजवे मुलगी झेल्याबाई ठकुजी पडवळ बहीण चंद्रभागाबाई नारायण टर्ले
बहीण गंगा भागीरथी मीराबाई तुकाराम तांबे मुलगी, त्याचबरोबर उषा काशीनाथ पडवळ सुनबाई आहे, सुनीता सुरेश पडवळ सुनबाई, मंगल संतोष पडवळ सून. खऱ्या अर्थानं पूर्ण हा पडवळ परिवार आणि या पडवळ परिवारामधून जाऊन आजींना आज वर्ष पूर्ण होतंय आणि त्यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या विधीनिमित्त आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. बाहेर छान असं वातावरण आहे आणि आपणही त्या निमित्तानं सहकार्य करताय. खऱ्या अर्थानं तुमचं कौतुक करावं असं वाटतं. त्याचबरोबर या कार्यक्रमाचं खऱ्या अर्थानं नियोजन आयोजन केलेलं असेल. खऱ्या अर्थानं आपल्या समोर जे दिसत आहे दोन्हीही भालदार चोपदार हरिभक्त परायण असलेले विष्णू महाराज चव्हाणके, त्याचबरोबर हरिभक्त परायण असलेले राजेंद्र महाराज खैरनार, त्यांच्यामुळे कार्यक्रमाला एक प्रकारची शोभा येते. बरोबर आहे की नाही? म्हणून ते या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचबरोबर सुंदर असं विनेकरांचं नृत्य आपण पाहिलं असलेले हरिभक्त परायण आमचे मोठे बंधू उद्धव भाऊ आव्हाड केपानगर, तेही या ठिकाणी आवर्जून उपस्थित झाले, त्यांनाही धन्यवाद. त्याचबरोबर कीर्तना करता पखवाजाची साथ करताय आमचे बंधू हरिभक्त परायण रामेश्वरजी महाराज पाटील, नेहमी साथ करतात, याही वेळेला साथीला आहे. खऱ्या अर्थानं भाऊ या शब्दाचा अर्थ फार मोठा आहे, यामध्ये फार मोठा अर्थ दडलेला आहे. त्या अर्थानं किंवा त्या भावार्थाचा अर्थ लक्षात घेऊन ते नेहमी साथ करतात, याही वेळेला ते आहेत. त्याचबरोबर असलेले आदरणीय वंदनीय हरिभक्त परायण राहुलजी महाराज डुमरे, तेही या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्याही चरणावरती वंदन. असलेले आमचे बंधू हरिभक्त परायण किरणजी महाराज यादव, त्यांनाही धन्यवाद. त्याचबरोबर महाराजांच्याच संस्थेतील हे सर्व बालगोपाल भजनी मंडळ आपल्याला दिसत आहे. फार सुंदर कला लेकरं या ठिकाणी सादर करताय. खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं, आपल्या घरामध्ये आपली एक दोन लेकरं आपल्याला ऐकतीलच असं नाही. मला काय म्हणायचे लक्षात घ्या. आपल्या घरामध्ये आपली दोन लेकरं आपलं ऐकतीलच असं नाही, पण खऱ्या अर्थानं एवढ्या सगळ्या मुलांना महाराज घडवण्याचं कार्य करताय. एखाद्या चिखलाच्या गोळ्याला आकार देणं फार महत्वाची गोष्ट आहे आणि म्हणून हे सगळे खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांना आकार देण्याचं काम हरिभक्त परायण महाराज करताय. म्हणून त्यांनाही खऱ्या अर्थानं हे सर्व श्रेय जातं. आपण सर्वांनी टाळीच्या गजरात त्यांचं खऱ्या अर्थानं अभिनंदन करावं. त्याचबरोबर कार्यक्रमाचं आयोजन नियोजन अगदी महिन्यात 2 महिन्यापासून 3 महिन्यापासून ज्यांची तडफड आहे, कार्यक्रमाकरता तळमळ आहे, असलेले आमचे बंधू हरिभक्त परायण असंच म्हणावं लागेल, कारण वारकऱ्यांबद्दल त्यांना नितांत आदर आहे, म्हणून त्यांनाही हरिभक्त परायण म्हणायला हरकत नाही. असलेले आमचे दशरथ भाऊ, त्याचबरोबर त्यांच्याच सोबत त्यांच्याच साथीने पूर्ण कार्यक्रमाचं आयोजन करणारे नवनाथ भाऊ, तेही या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वच आपण या ठिकाणी उपस्थित आहात. प्रत्येकाचा नामोल्लेख करायचं जर म्हटलं तर आपल्याला पूर्ण वेळ त्यालाच द्यावा लागेल. म्हणून खऱ्या अर्थानं 1 तासाभरामध्ये भगवान परमात्म्याचा नामघोष आपण या ठिकाणी करूया. उपस्थित असलेले आपण सर्वजण गायक वादक आहे, पण आपण सर्वजण श्रोतृवर्ग या ठिकाणी उपस्थित आहात. त्याचबरोबर जो आवाज आमचा तुमच्यापर्यंत पोहोचवला जातोय, असलेले आमचे बंधू सचिन भाऊ, गोंद्याची साऊंड सिस्टीम आहे. सिन्नर तालुक्यामध्ये नंबर 1 सिस्टीम म्हणायला हरकत नाही, कारण खऱ्या अर्थानं भाऊंची विशेषता वैशिष्ट्य जर या गोंद्याच्या साऊंड सिस्टीमचं पाहायला गेलं तर आमचे सचिन भाऊ जोपर्यंत सिस्टीम स्टार्ट करतात तोपर्यंत, तर कीर्तन संपेपर्यंत सिस्टीम वरून उठत नाही, हलत नाही, तिथून बाजूला जात नाही, ही त्यांची विशेषता आहे. म्हणून सचिन भाऊ या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांना पण धन्यवाद. आपणा सर्व मायबापांना एकदा धन्यवाद. कृतज्ञ भावानं आपणा सर्वांच्या चरणावरती एकदा वंदन करेन आणि सेवेला सुरुवात. विठ्ठल विठ्ठल घड्याळात वाजले आहे 11:30. होता होईल तेवढं आपण अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न करू. ज्या कारणानिमित्त आपण या ठिकाणी जमलेलो आहे, भगवान परमात्मा जगद्गुरु श्री तुकाराम महाराज वर्णन करतात. बाबा रे, क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज म्हणतात, क्षणाक्षणाला विचार करा. कुठला विचार करा? जन्म मृत्यूरूपी भवसागर आपल्याला पार करायचा आहे. कशाला म्हणतात जन्म मृत्यूरूपी भवसागर? भगवान परमात्मा भगवान श्रीकृष्ण गीतेच्या अगदी 2ऱ्याच अध्यायात वर्णन करतात. जातस्य हि ध्रुवर मृत्यू ध्रुम जन्म मृतस्य च तस्मादपि परिहार्येऽर्थे नत्वं स्वचितुमर्हसि. विश्वमौली ज्ञानोबा या श्लोकावर भाषांतर करताना सांगतात,
उपजे ते नासे नासिले पुनरपि दिसे हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा। उपजे म्हणजे उत्पन्न होणे, जन्माला येणे। जोही जीव जन्माला आलाय त्याचा नाश निश्चित आहे, नव्हे नव्हे। आणि शरीर जात आघवे हे नाशिवंत स्वभावे, म्हणून तू अजून जावे पंडू कुमरा। भगवान परमात्मा सांगतात जन्माला येणं आणि मृत्यू होणं याला जन्म मृत्यू रूपी भवसागर म्हटलेला आहे, भवसिंधू म्हटलेला आहे, नव्हे नव्हे। आद्य गुरु श्रीमद शंकराचार्य भगवान वर्णन करतात पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे बहुदोस्तारे कृपया पारे पाहे मुरारे भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते। पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम। आद्य गुरु श्रीमद शंकराचार्य भगवान म्हणतात जन्माला येणं आणि मृत्यू होणं याला भवसागर म्हटलेलं आहे, भवसिंधू म्हटलेलं आहे। आणि मग जगद्गुरु श्री तुकाराम महाराज म्हणतात बाबा रे, या जन्म मृत्यू रूपी भवसागरातून पार करण्याचा विचार तुम्ही क्षणाक्षणाला करा। अभंगाच्या पहिल्या चरणात महाराज चक्रात्मक भाषा वापरतात। चक्रात्मक भाषा केव्हा वापरतो आपण की आपल्याला हेच पाहिजे तेव्हा चक्रात्मक भाषा वापरली जाते। मग जगद्गुरु श्री तुकाराम महाराज या ठिकाणी वर्णन करतात बाबा रे, उगाचच तुम्ही बाकीच्या गडबडीत पडू नका, बाकीच्या गोंधळात पडू नका, हाच विचार करा। कोणता? क्षणाक्षणाला मात्र खऱ्या अर्थानं भवसागर पार करण्याचा विचार करा। का? कारण आता हा जो मानव देह मिळालाय पुन्हा नाही मिळणार, आता मिळालाय। या मानव देहाच्या अंतकाळी जर तुमच्या मुखामध्ये भगवंताचं नाम आलं तर आणि तरच भवसागर पार होईल। तसं भगवान परमात्मा भगवान श्रीकृष्ण गीतेच्या 8व्या अध्यायात वर्णन करतात अंतकाले च मामेव स्मरणत्वा कलेवरम यः प्रयाति समधावम याति नास्त्यत्र संशयः। भगवान सांगतात तुमच्या मुखामध्ये मानव देहाला आल्यानंतर मरते वेळी जर मुखात भगवंताचं नाम आलं तरच भवसागर पार होईल। अंतकाळी जाच्या नामाले मुखा 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 अंतकाळी जाच्या अतिशय सुंदर। खऱ्या अर्थानं जगद्गुरु श्री तुकाराम महाराज सांगतात ज्याच्या कुणाच्या मुखामध्ये अंतकाळी भगवान परमात्म्याचं नाव येईल तो आणि तोच भवसिंधू पार करेल, अन्यथा
जर मुखात नाम नाही आलं तर पुन्हा जन्म घ्यावा लागेल. जसं मी मगाशी वर्णन केलं, पुनरपि जननम पुनरपि मरणम. पुन्हा जन्म जर नको असेल तर या मानव देहात आल्यानंतर भगवत चिंतन करा. मग तुम्ही हाच विचार करा. खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं, आम्ही उगाच वेगळ्या विचारांच्या गोंधळात पडतो. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज गाथ्यामध्ये वर्णन करतात, बाबा रे, तुम्ही इतर विषय सुखांच्या नादात जर पडाल तर मरते वेळी तुमच्या मुखात नाम येईल की नाही सांगता येत नाही. मोठी महत्वाची गोष्ट आहे. पहा तुम्ही, शास्त्रात आलेलं वर्णन आहे, वाचनात आलेलं वर्णन आहे. खऱ्या अर्थानं जर आपण पाहायला गेलो, विचार करायला गेलो, सर्व नातेवाईकांच्या मध्ये, सर्व घरादारांच्या जे काही व्यक्ती असतील, सर्वांच्या मध्ये मरण आलं म्हणजे चांगलं मरण आलं का? बोलतात ना तुम्ही, इकडे लक्ष असू द्या. सिस्टीम फार छान आहे, अगदी शेवटपर्यंत आवाज येतोय, म्हणून अर्धा एक तास सर्वांनी काळजीपूर्वक ऐका. सर्व नातेवाईकांच्या समोर, घरातील सर्व व्यक्तींच्या समोर मरण आलं म्हणजे चांगलं मरण आलं का? नाही ना. मग खऱ्या अर्थानं चांगल्या दिवशी मरण आलं म्हणजे चांगलं मरण आलं का? याचंही उत्तर नाही असं येतं. मग जगद्गुरु श्री तुकाराम महाराज म्हणतात, चांगलं मरण कधी आलं असं म्हणता येईल, जर मरते वेळी तुमच्या मुखामध्ये भगवंताचं नाम आलं तर आणि तरच चांगलं मरण आलं असं म्हणता येईल. शेवट तो भला माझा बहुगोड झाला. खऱ्या अर्थानं शेवट गोड कशानं होईल? भगवंताचं नाम जर मुखामध्ये आलं तर. पण आपलं दुर्दैव, आपल्या मुखात भगवंताचं नाम नाही येतो. तुम्ही म्हणाल, ताई तुम्ही अगदी ठामपणे कसं सांगू शकता? नाही येत आपल्या मुखामध्ये भगवंताचं नाम. आपल्या मुखामध्ये उगाच मग व्यर्थ, माझ्या दिदीला बोलवा, माझ्या दादाला बोलवा, माझ्या लेकीला बोलवा, माझी एक नात फार लांब दिलेली तिला पण बोलवा. या सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही उरफाटून पडतो. आणि या सगळा विचार जर आम्ही करत बसलो तर जगद्गुरु श्री तुकाराम महाराज म्हणतात, विषयाचे सुख येथे वाटे गोड, पुढे अवघड यमदंड. सुख येथे वाटे गोड. इथे सगळं छान वाटतं, गोड वाटतं. आपल्याला वाटतं मी खासदार आहे, मी आमदार आहे, मी सरपंच आहे, मी पाटील आहे. आणखीन पुढे जाऊन बोल, आपल्याला वाटतं मी हरिभक्त परायण आहे, मी कीर्तनकार आहे. मग तिथं जाऊन आपल्याला काही हिशोब द्यावा लागणार नाही. असं काही भ्रम डोक्यात ठेवू नका. खऱ्या अर्थानं तिथे गेल्यानंतर तुम्ही कोण आहात हे नाही पाहिल्या जात, तुम्ही काय केलं हे पाहिल्या जातं. विषयाचे सुख येथे वाटे गोड, पुढे अवघड यमदंड. काय करतात ते यमाचे किंकर. मग आपले काही भाऊ काका मामा नातेवाईक नाहीये ते आपले. मारिती जोडी ती तोडी शुरा, 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 मारिती जोडी ती तोडी शुरा. यमाचे किंकरा बहुताड बहुताड, किंकरा बहुसाल बहुसाल, यमाचे किंकरा बहुताड बहुताड, यमाचे किंकरा बहुसाल बहुसाल. मारिती जोडी ती तोडी शुरा, मारिती जोडी ती तोडी शुरा, मारिती जोडी ती तोडी शुरा, मारिती जोडी ती तोडी शुरा. आमच्या वारकरी संप्रदायाची विशेषता आहे. मारिती तोडीती झोडीती निष्ठुर, यमाचे किंकर बहुसाल. ते काय आपले कोणी नातेवाईक नसतात मग आपला वशिला लावायला?
अजिबात नाही. तिथे वशिला चालत नाही. म्हणून जगद्गुरु श्री तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही आता जे काही चाललंय ना त्या फंद्यात पडू नका, त्याचा विचार करू नका. तुम्ही त्या शेवटच्या वेळेचा विचार करा. का आणि कधी करा. उगाच मग असं नाही म्हणाले जगद्गुरु श्री तुकाराम महाराज 15 दिवसाच्या एकादशीला करा, किंवा मोठ्या ज्या एकादशी सांगितल्या आषाढी कार्तिकीलाच करा, किंवा जे पर्वकाळ सांगितले 5 पर्वकाळ फक्त त्या पर्वकाळांनाच करा, असं नाही. भागवतामध्ये चिंतन आलेलं आहे. अंतकाळ म्हणजे नक्की कोणता काळ, कधी विचार करायला सांगितलेला आहे. भागवतात वर्णन करतात आद्यगुरु श्रीमद शंकराचार्य भगवान, अंतकाळ म्हणजे एखाद्या वर्षाचा अंत नव्हे. काळजीपूर्वक ऐकण्याचा प्रयत्न करा. अंतकाळ म्हणजे एखाद्या वर्षाचा अंत नव्हे, एखाद्या महिन्याचा अंत नव्हे, एखाद्या हप्त्याचा, एखाद्या दिवसाचा अंत नव्हे. अंतकाळ म्हणजे एखाद्या तासाचा किंवा एखाद्या मिनिटाचा अंत नव्हे. अंतकाळ म्हणजे प्रत्येक क्षणाचा अंत. क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावध तोडा मायाशा, काही नचले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोरा हे वळसागा. तुम्ही क्षणाक्षणाला विचार करा. कोणता विचार करा? भवसागर पार करायचा आहे. अभंगाचं पहिलं चरण. क्षणोक्षणा हरी करावा विचार, क्षणोक्षणा हरी करावा विचार, क्षणोक्षणा हरी करावा विचार, क्षणोक्षणा हरी करावा विचार, क्षणोक्षणा क्षणाहाची जगद्गुरु श्री तुकाराम महाराज म्हणतात, हाच विचार करा की तुम्हाला भवसागर जन्म मृत्यूचा पार करायचा आहे. जर नाही या जन्मात तो विचार केला तर खऱ्या अर्थानं पुन्हा जन्म घ्यावा लागेल. मग पुन्हा मिळणारा जन्म मानवाचा नाहीये. एक एक योनी कोटी कोटी फेरा, मग लगत सेवारा मानवाचा. खऱ्या अर्थानं इतर देहामध्ये ते चिंतन भगवंताचं घडणार नाही. म्हणून तुम्ही याच देहात त्या भगवत चिंतनाचा विचार करा. याच मानव देहात आल्यानंतर मात्र जन्म मृत्यूचा फेरा पार होईल. तैसे येण्याची शरीरा येणे सरे, किंबहुना येर झारे चिरा पडे. माऊलीत ज्ञानोबराय वर्णन करतात, याच देहातून मात्र खऱ्या अर्थानं जन्म मृत्यूचा भवसागर पार होईल. मग खऱ्या अर्थानं आम्ही हाच विचार क्षणाक्षणाला केला पाहिजे. पण दुर्दैव आपलं एक की आपण उगाच व्यर्थ गोष्टींचा विचार करत बसतो. आम्ही मानव असून व्यर्थ गोष्टींचा विचार करतो. आम्ही मानव असून विषय सुखाच्या ठिकाणी रममाण होतो. पण खऱ्या अर्थानं पशुपक्ष्यांच्या बाबतीत जर पाहायला गेलं, काही पशुपक्ष्यांनी सुद्धा आपल्या देहाचं, आपल्या जन्माचं सार्थक केलेलं आहे. थोडक्यात दृष्टांत आपण पाहूया. रामायणामध्ये आलेला प्रसंग आहे, आपणा सर्वांना ठाऊक आहे, माहिती आहे. पण मला अंतकाळ या विषयाला न्याय द्यायचा आहे म्हणून आपल्या समोर तो दृष्टांत मानते. रामायणामध्ये दृष्टांत येतो, ज्यावेळेला माता सीतेला रावण आकाश मार्गाने घेऊन जात असताना
माता सीता ओरडताय, कुणीतरी वाचवा मला, या दृष्टीने कुणाच्या तरी मदतीने आकांत करताय. पण खऱ्या अर्थानं आकाश मार्गाने जात असताना कुणीही नाही. जेव्हा जंगलातून जटायू काकांनी पाहिलं, का जटायू काका वर्णन आलेलं आहे, राजा दशरथांचे ते मित्र आहे म्हणून जटायू काका. जटायू काकांनी पाहिलं आणि खऱ्या अर्थानं आपल्या पंखांनी उडान घेतली. त्या रथात गेले आकाश मार्गाने जात असताना आणि सांगितलं रावणाला, तू माता सीतेला घेऊन जाऊ शकत नाही का? ती माझ्या मित्राची सून आहे. माझ्या मित्राची सून कुठून आणि माझी सून कुठून, म्हणून तू घेऊन जाऊ शकत नाही. रावणाने सांगितलं, काय करशील? म्हणे माझ्या बरोबर युद्ध करावं लागेल तुला, माझ्या बरोबर युद्ध करावं लागेल. जटायू काकांनी सांगितलं, ठीक आहे म्हणे, युद्ध का करायला लागे ना, पण मी तुला माता सीतेला घेऊन जाऊ देणार नाही. त्यावेळेला मात्र खऱ्या अर्थानं जटायू काका आणि रावणाचं युद्ध चालू झालं. युद्ध चालू आहे, पण युद्ध चालू असताना खऱ्या अर्थानं रावणाच्या लक्षात आलं की आता जटायू काका काही आपल्या आवरत नाही. कारण जटायू काकांना दोन्हीही पंख आहे. आपल्या पंखांच्या फडत्काराने, आपल्या असलेल्या हातांच्या नखाने ते रावणाला झडप मारत होते. आता रावणाच्या लक्षात आलं, इथे शक्ती नाही तर युक्तीचा उपयोग करावा लागेल. रावणाने विचारलं, जटायू काका मी शरण आलो आहे तुम्हाला, पण तुमचं मरण कशामध्ये आहे तेवढं सांगा. भगवान प्रभू रामचंद्रांचे भक्त भोळे असतात, बरोबर आहे की नाही? भोळे असतात, पांडुरंगाचे भक्त. सांगितलं कुठल्याही प्रकारचा मनामध्ये किंतु परंतु न ठेवता जटायू काकांनी सांगितलं, माझं मरण माझ्या दोन्ही पंखांमध्ये आहे. जेव्हा दोन्ही पंखांमध्ये मरण असं कळाल्यानंतर दृष्ट रावणाने जटायू काकांचे दोन्हीही पंख छाटले, दोन्हीही पंख तोडले. अर्धमेल्या अवस्थेत जटायू काका जमिनीवर पडले. मला काय सांगायचे लक्षपूर्वक ऐका बरं. अर्धमेल्या अवस्थेत जटायू काका जमिनीवर पडले. आता मरण येईल की काय अशी अवस्था आहे. कुठल्याही क्षणी प्राण देहातून जाऊ शकतो अशी अवस्था आहे. खऱ्या अर्थी त्यावेळेला जटायू काकांनी विचार करायला पाहिजे होता की मला कोणीतरी आजूबाजूने येईल, घोटभर पाणी पाजेल किंवा काहीतरी घासभर अन्न देईल, म्हणून कदाचित मी थोडाफार जिवंत राहील, असा विचार जटायू काकांनी नाही केला. अर्धमेल्या अवस्थेत असलेले जटायू काका त्यावेळेला सुद्धा भगवान प्रभू रामचंद्रांचं चिंतन करताय. ते आपण सुद्धा करा. 1-2 मिनिटं आपण भगवंताचं चिंतन करूया. सर्वांनी मोठ्या प्रेमानं करा. हरी राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम राम सीता राम 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 राजा राम 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 सीता भगवान प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण दादा चाललेले आहेत आणि ते चिंतन करत असताना लक्ष्मण दादांनी आवाज ऐकला, प्रभू तुमच्या नावाचा बारीक ध्वनी कुठून तरी ऐकायला येतोय. प्रभू ज्या दिशेनं आवाज येतोय त्या दिशेनं भगवान प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण दादा गेले. त्या दिशेनं ज्या वेळेला गेले पाहिलं जटायू काका अर्धमेल्या अवस्थेत पडलेले. अर्धमेल्या अवस्थेत पडलेले असलेले जटायू काकांचं डोकं भगवान प्रभू रामचंद्रांनी आपल्या मांडीवर घेतलं आणि विचारलं, काका ही अवस्था तुमची कुणी केली? कशी ही अवस्था तुमची झाली? त्यावेळेला जटायू काकांनी सांगितलं, प्रभू दृष्ट रावण माता सीतेला आकाश मार्गाने घेऊन जात होता
आणि जात असताना मात्र मी त्याच्याबरोबर युद्ध केलं. माता सीतेला सोडवण्याचा भरपूर प्रयत्न केला प्रभू, पण मला यश आलं नाही. पण त्या युद्धामध्ये खऱ्या अर्थानं त्याने माझे दोन्ही पंख तोडून टाकले, छाटून टाकले. भगवान प्रभू रामचंद्रांनी जेव्हा ही स्थिती ऐकली, भगवान प्रभू रामचंद्र जटायू काकांना विचारताय, काका डोकं आपल्या मांडीवर घेतलं आणि विचारलं, काका मी काय देऊ तुम्हाला? नवीन पंख देऊ का की नवीन देह देऊ? ब्रह्मांडाचा धनी समर्थ आहे तो भगवान प्रभू रामचंद्र महाविष्णूंचा अंश अवतार. भगवंताने सांगितलं तुमच्या करता काय करू मी जटायू काका ते तुम्ही सांगा, फक्त नवीन देह देऊ की नवीन पंख देऊ? जटायू काकांनी जे उत्तर दिलं ते काळजीपूर्वक ऐका. जटायू काकांनी सांगितलं, भगवान हे प्रभू मला नवीन पंख पण नको, मला नवीन देह पण नको, मला जर देणारच असशील देवा तर एकच दे. हरी आता दृष्टी पुढे ऐसा चतुराहे, आता दृष्टी पुढे ऐसा चतुराहे, दृष्टी पुढे ऐसा चतुराहे, आता दृष्टी पुढे ऐसा चतुराहे. जटायू काकांनी अतिशय काळजीपूर्वक उत्तर दिलं. बरं त्या ठिकाणी जर आपण असतो तर हो भेटणार नाही आपल्याला भगवान परमात्मा, तेवढे पुण्यवान नाही आपण. पण जर भेटलेच तर आपण म्हणू भगवान तेवढी अमुक एक गोष्ट राहिली तेवढी पूर्ण करा, अमुक राहिलंय तमुक राहिलंय. अगदी आपली लिस्ट संपणार नाही मागण्याची. पण जटायू काकांनी अतिशय काळजीपूर्वक मागणी केली. भगवान देवाचा बाप असलेले राजा दशरथ त्यांना सुद्धा तुमची मांडी नाही मिळाली, माझ्यासारखा भाग्यवान मीच की मला तुमच्या मांडीवर मरण येतंय. म्हणून देवा नवीन पंख नको, नवीन देह नको, आता दृष्टी पुढे ऐसाची तूर आहे, जो मी तुझ पाहे पांडुरंगा. भगवान माझ्या डोळ्यासमोर राहा, तुमच्याकडे पाहत पाहत मला मरण येऊ दे. आणि आपल्याच नाशिक जिल्ह्याचं वैभव आहे. खऱ्या अर्थानं आपल्याच नाशिक जिल्ह्यामध्ये टाकेद या ठिकाणी आपल्याला सर्व तीर्थ पाहायला मिळतात. ते सर्व तीर्थ उगाच आलेले नाही. त्या ठिकाणी भगवान प्रभू रामचंद्रांनी एकच बाण मारला आणि सर्व तीर्थांना तिथे आज्ञा केली. सर्व तीर्थ त्या ठिकाणी आले. जटायू काकांच्या मुखामध्ये भगवान प्रभू रामचंद्रांनी ते तीर्थ टाकलं आणि जी गती जटायूला मिळाली ती आजपर्यंत कुणालाही मिळाली नाही. का? कारण जटायू काकांच्या ज्या सर्व उत्तर क्रिया आहे स्वतः भगवान प्रभू रामचंद्रांनी केल्या. म्हणून सांगायचा मुद्दा माझा काय आहे की आम्ही त्या अंतकाळाचा विचार करावा की तो अंतकाळ आमचा कसा सुखाचा होईल. विठ्ठल विठ्ठल का अंतकाळचा विचार करायचा आहे? याच मानव देहात तो करायचा आहे. कारण अनेक संत महात्मे वर्णन करतात. संत साहित्यात जर आम्ही पाहायला गेलो अनेक संतांनी केलेलं वर्णन आहे. बाबा रे या मानव देहात आल्यानंतर तुम्ही त्या अंतकाळाचा विचार करा. का? कारण हा मानव देह पुन्हा मिळणार नाही. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही एततम सर्व पुनर्लभ्यम न शरीरा पुनः पुनः. दुकानी
मनुष्य जन्म. अगदी वेळेवर समर्पक प्रमाण देण्यासाठी सुद्धा भाग्य असावं लागतं. आज आमचं भाग्य की ही सर्व मंडळी आमच्या साथीला आहे. कधी कधी असं वाटतं 7 आहे की 7.5 आहे हेच कळत नाही. बऱ्याच ठिकाणी असे गाठ पडली आम्हाला, पण इथे सर्व गुणीजन मंडळी आहे. मग जगद्गुरु श्री तुकाराम महाराज म्हणतात, बाबा रे, हा मानव देह पुन्हा मिळणार नाही, एकदाच मिळालाय. मी मगाशीच वर्णन केलं. आणि जसा एकदा मिळालाय, जशी देहाची चांगली बाजू सांगितली तशी देहाची वाईट सुद्धा बाजू सांगितली, की हा देह नासका आहे, कुचका आहे, नाशिवंत आहे, जाणारा आहे. देह जाणार यासी काळोबा खाणार. नाशिवंत आहे हा देह, कधी जाईल सांगता येणार नाही. मगाशी मी सांगितलं, क्षण भंगूर नाही बरवसा. या देहाचा भरोसा देता येत नाही. कधी जाईल हा देह सांगता येत नाही. देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. देह आपला नाही. खऱ्या अर्थानं देह टिकणारा नाही, राहणारा नाही. काय केलं म्हणजे आपल्याकडे पद्धत आहे. एखादी व्यक्ती जर गेली तर त्या व्यक्तीला गरुड पुराणात वर्णन 2.5 तासाच्या वर ठेवता येत नाही. गरुड पुराण शास्त्र सांगतं, एखादी व्यक्ती जर गेली तर त्या व्यक्तीला 2.5 तासाच्या जास्त वेळ ठेवता येत नाही. मग जर एखादी मुलगी म्हणा, आणखीन कुणी नातेवाईक जर फारच लांबून येणारे असतील तर जास्तीत जास्त एखादी रात्र किंवा 4-5 तास ठेवतात. पण यापुढे नाही. अगदी 2-3 दिवस ठेवलेलं पाहिलंय का आपण कधी? आपण माझ्यापेक्षा सर्व ज्येष्ठ आहात, अनुभवी आहात. पण तरीही का ठेवता येत नाही? कारण देह नासका आहे, कुचका आहे, तो नाशिवंत आहे, कधी जाईल सांगता येत नाही. मग जगद्गुरु श्री तुकाराम महाराज म्हणतात, बाबा रे, या देहाचा भरोसा नाही, हा देह कधी जाईल सांगता येत नाही. म्हणून तुम्ही वेळोवेळी सावधान राहा, वेळोवेळी जागे राहा. का? खऱ्या अर्थानं जागा राहण्याच्या ठिकाणी जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आम्हाला वर्णन करतात, तुम्ही उगाच जर खऱ्या अर्थानं विषय सुखाच्या नादात विषय सुखाची गाढ झोप जर तुम्हाला लागली असेल तर त्यातून खडबडून उठा. उठा, जागे व्हा रे आता. आता जागा, आता जागा, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा, आता जागा रे भाईनो जागा, आता जागा, आता जागा रे भाईनो जागा. सोन्याची जन्या डोळे भागा, सोन्याची जन्या डोळे भागा, चोरडीला भागा, चोरडीला अभंगात वर्णन करतात, तुम्ही उगाच विषय सुखाच्या ठिकाणी भ्रमात पडू नका, जागे व्हा. कशासाठी देह मिळालाय? आता जागा, आता जागा, आता जागा रे भाईनो जागा. सूर निजल्या नाडोनी भागा, सूर निजल्या नाडोनी भागा, सूर निजल्या नाडोनी भागा. आता जागा, जागा, आता जागा, जागा, आता जागा रे भाईनो जागा. खऱ्या अर्थानं तुम्ही मानव देह मिळालाय, भ्रमात पडू नका, धुंदीत राहू नका, जागे व्हा. आणि खऱ्या अर्थानं जागे होऊन काय करा? भगवंताचं चिंतन करा. जगजोगी जगजोगी जागा जाग बोलते, जगजोगी जगजोगी जागा जागा बोलते, जगजोगी जगजोगी जागा बोलते, हा जगजोगी जगजोगी जागा जागा बोलते, जगदेवा काही बा, जागता जगदेवा काही बाबा,
हो पंडित महाज्ञानी दशकर्षण शास्त्र पुराणी चारी वेद मुखोद्वानी गर्भामध्ये झाली सर्व हानी मुका झालो वाचगे मुका झालो वाचगे मुका झालो वाचगे मुका झालो वाचगे मुका झालो वाचा गेली गेली मुका झालो वाचा गेली मुका झालो वाचा गेली गेली मुका झालो वाचा गेली काय काय घेतलं लक्षात आलं का तुमच्या जागे ना तुम्ही जगजोगी जगजोगी जागा जाग बोलती मानव देह मिळाला या मानव देहाच्या ठिकाणी तुम्ही जागे राहा खऱ्या अर्थानं याच मानव देहात इंद्रिय दिले मुख दिलंय त्या मुखाने भगवंताचं चिंतन करा नाहीतर मग पुढे वर्णन करावं लागेल मुका झालो वाचा गेली होतो पंडित महाज्ञानी दशग्रंथ षडशास्त्र पुराणी हे सगळं नाही केलं म्हणून खऱ्या अर्थानं मुका झालो म्हणून हे भगवंता मुख दिलंय भगवंताचं चिंतन करण्याकरता कान दिलेत भगवंताची कीर्ती श्रवण करण्याकरता एक एक इंद्रिय आम्हाला भगवंताच्या कार्यासाठी दिलाय सत्कर्मासाठी दिलाय आणि जर ते आम्ही केलं नाही ते आम्ही ऐकलं नाही तर मग नाथ महाराज तसं वर्णन करतात हे जरी नाही कळलं मग दुसरं येईल हे जरी नाही कळलं हे जरी नाही कळलं मग दुसरा येईल हे जरी नाही कळलं हे जरी नाही कळलं मग दुसरं येईल हे जरी नाही कळलं हे जरी नाही कालं मग दुसरा येईल हे जरी नाही कळलं सरळ शेवटी बाबा काळ बांधून येईल सरळ शेवटी बाबा काळ बांधून येईल सगतीचे वाटी सगतीचे वाटी सरळ शेवटी बाबा काळ बांधून येईल सरळ शेवटी बाबा काळ बांधून येईल सगतीचे वाटी काळ बांधून येईल सगतीचे वाटी काळ बांधून येईल एका जनाने आमचे काय जाईल एक जनार्दनी आमचे काय वाजाईल एका जनाने आमचे काय जाईल एक जनार्दनी आमचे काय वाजाईल बोली बोलत होते का पिंगळा माधवारी बोली बोलत होते का का पिंगळा माधवारी बोली बोलत होते पिंगळा माधवारी बोली बोलत होते का पिंगळा माधवारी बोली बोलत होते का पिंगळा माधवारी आमच्या दशरथ भाऊंची इच्छा होती कीर्तनात ताई पिंगळा घ्यावा आणि विषय आलाच होता म्हणून मग तो घेऊनच टाकला आमची इच्छा होती दशरथ भाऊंची ताई कीर्तनात पिंगळा झाला नवे नवे पिंगळा म्हणजे काही विशेष वेगळी गोष्ट नाहीये ते नाथ महाराजांनी दिलेली शिकवण आहे आम्हाला तुम्ही हे ऐका न ऐकाल तर काय करावे काळ बांधून नेईल तुम्हाला तेव्हा काही चालणार नाही तुमचं तेव्हा तुम्ही म्हणाल का थांबा एक महत्वाची सही राहिली तेवढी करू द्या म्हणता येईल का म्हणता नाही ना जर एखादी आई बापडी बिचारी जर काळ घ्यायला आला आणि तिने जर सांगितलं अरे बाबा थांब 5-2 मिनिटं जरा माझी पोर फार लांबून यायची थांबेल का तो थांबेल का आजी नाही थांबणारा मग खऱ्या अर्थानं त्या काळाच्या पुढे आम्हाला काही करता येणार नाही म्हणून शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराज म्हणतात बाबा रे आता मानव देह मिळालाय या मानव देहात आल्यानंतर तुम्ही भगवंताचं चिंतन करून घ्या कारण देह एकदा का गेला पुन्हा मिळणार नाही विठ्ठल विठ्ठल खरा विठ्ठल म्हणून देह नासका आहे कुचका आहे नाशिवंत आहे आणि देह गेल्यानंतर खऱ्या अर्थानं आमच्या ताब्यात काही राहणार नाही म्हणून जगद्गुरु श्री तुकाराम महाराज म्हणतात हा देह नासका आहे नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुम्ही सावध राहा वेळोवेळी सावध राहा क्षणाक्षणाला तत्पर राहा खऱ्या अर्थानं विश्वमौलिक ज्ञानोबराय वर्णन असं आलेलं आहे की पहा काहींना देह मानव देह मिळाला पण नाही कळाला पण नाही त्यात पशुपक्षी येतात मिळाला का पशुपक्ष्यांना मानव देह नाही मिळाला पण नाही आणि कळाला पण नाही काही जणांना मिळाला पण कळाला नाही त्यामध्ये तुम्ही आम्ही आहोत आम्हाला मिळालाय मानव देह पण खऱ्या अर्थानं त्याचं महत्व आमच्या लक्षात येत नाही
आम्ही उगाचच व्यर्थ गोष्टींमध्ये वेळ घालवतो आणि अचानक काळात झडप घालतो, तेव्हा वेळ हातातून निघून जाते. तुम्हाला आम्हाला मिळाला पण कळाला नाही, पण वर्णन असं आलेलं आहे, काहींना तो देह मिळाला पण आणि कळाला पण. त्यामध्ये संत महात्मे येतात. संत महात्म्यांना तो देह मिळाला आणि त्यांनी त्या भगवत चिंतना करताच त्या देहाचा उपयोग केला, सार्थक केलं देहाचं. म्हणून विश्वमाऊली ज्ञानोबा एके ठिकाणी भगवंताला हट्ट करतात, हे भगवंता, बाबा रे, तुला मात्र एवढा छान दिव्य देह आणि आम्हाला घाणेरडा नासका कुचका दिलास का रे देवा, असं केलं. एके ठिकाणी माऊली ज्ञानोबा भगवंताकडे लढिवाळपणे हट्ट करतात, हरी कान्होबा 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 तुझी घोंगडी चांगली, 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 कान्होबा तुझी घोंगडी चांगली. देवांचे देह जर पाहिले तर देवांचे देह दिव्य आहे, सावली पडत नाही देवांच्या देहांना, तहान भूक नाही, पण आमची मात्र नासकी कुचकी आहे. माऊली म्हणतात, देवा आम्हाला घाणेरडा देह दिला आणि तुला मात्र दिव्य घेतलात. हट्ट करतात, रूपक आहे, त्या रूपकामध्ये माऊली ज्ञानोबा भगवंताकडे हट्ट करतात, नवे नवे एक हक्काने तक्रार करतात, देवा का रे आम्हाला हा नाशिवंत देह दिला, कारण जाणार आहे, बरोबर आहे की नाही, ठेवता येईल का देहाला, पुन्हा प्राप्त होईल का देह. जो फोटो आज आमच्या समोर माऊलींचा लावलाय पाठीमागे, त्यांना आमच्यातून जाऊन वर्ष पूर्ण झालाय, आज वर्षानं त्यांचं पूर्ण कुटुंब या ठिकाणी जमलंय, त्यांच्या आज कुटुंबाने काय केलं म्हणजे त्या पुन्हा पाहायला मिळतील. मिळेल का मानव देह पुन्हा पाहायला मिळेल की नाही हे मी सांगते. त्यांना जाऊन वर्ष झालंय, वर्ष म्हणा किंवा 2-3 दिवस जरी झाले, एखादी व्यक्ती गेल्यानंतर, ती व्यक्ती गेल्यानंतर असं एखाद्या शास्त्रात यज्ञ याग पूजा वगैरे काही आहे का की ते केल्यानंतर तो देह पुन्हा मिळतो? शक्य नाही. एकदा गेलेला देह पुन्हा मिळत नाही, म्हणून तो एकदाच मिळालाय, त्या देहाचं सार्थक आम्ही केलं पाहिजे, कारण पुन्हा मिळणार नाही. एके ठिकाणी वर्णन करतात संत महात्मे, सांगतात देह आम्हाला मिळालाय ना, त्या देहाचं सोनं तुम्ही करून घ्या, कारण देह पुन्हा मिळणार नाही. हरी वर्णन आलेलं आहे, महाराज वर्णन करतात, त्या देहाचं सोनं अनेकांनी केलं आणि तुम्ही पण करा. कसं करा? माझी गोधडी झाली जुनी, ओ माझी गोधडी झाली जुनी, तिला दुनिया ना कोणीला, 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 दुनिया ना कोणी. गोधडी धुतली हरिचंद्राने, गोधडी धुतली हरिचंद्राने, तारामतीने रोहिदासाने, तारामतीने रोहिदासाने, तिला पळवू नका होनी, पळवू नका होनीला, गोदियाला कोणीला, गोदियाला कोणीला, गोदियाला कोणीला.
देह आम्हाला मिळालाय पुन्हा नाही मिळणार, म्हणून या देहाचं सोनं अनेकांनी केलं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी हे केलेलं वर्णन आहे. ते सांगतात बाबा रे, एकदा मिळालाय ना, त्या देहाचं सोनं संत महात्म्यांनी केलं, आम्ही सुद्धा करा. कारण तेवढी क्षमता मानव देहाच्या ठिकाणी आहे. आहार निद्रा भय मैथुन सर्व योनीसी समसमान, परी मनुष्य देहीचे ज्ञान विशेष जाण त्या गुणी. मानव देहाच्या ठिकाणी भगवान परमात्म्याने एक विशेष गुण दिलेला आहे, ती म्हणजे बुद्धी. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, ऐका केशवराजे सकळ सिद्धी. मानवाच्या ठिकाणी भगवंताने विशेष गुण दिलाय, तो म्हणजे बुद्धी. मग तुम्हाला आम्हाला बुद्धी प्राप्त झाली, त्या बुद्धीने विचार करा की आम्हाला मानव देह एकदा मिळालाय आणि पुन्हा नाही मिळणार. मग या मानव देहात आल्यानंतर काय करायचं? खऱ्या अर्थानं चांगली संगत जर केली तर आमच्या जीवनात कल्याण होईल. मी नेहमी सांगते आणि आताही सांगते, ऐकून ठेवा. जीवनामध्ये जीवन जगत असताना आमची संगती कशी आहे त्यावर आमची अधोगती किंवा प्रगती अवलंबून आहे. जरा तुम्हाला या गादीवरून ऐकायला वाईट वाटेल, पण ऐका. रस्त्याने जाणारा जर एखादा पिणारा चाललेला असला आणि त्याच्याबरोबर दुसरा जर सफेद कपडे घालून चांगला माळकरी चाललेला असला, पाहणाऱ्याचा दृष्टिकोन होईल दोघेही बरोबर आहे की नाही? आणि जर त्याच रस्त्याने एखादा पिणारा असू द्या आणि त्याच्या सोबत खऱ्या अर्थानं जर तो चालला असेल तर आपण म्हणतो नाही, दोन्हीही चांगलेच आहे. म्हणजे दोन्ही दृष्टीने विचार करता येऊ शकतो. म्हणून जीवनामध्ये आपल्या संगतीवर आपली अधोगती किंवा प्रगती अवलंबून असते. म्हणून जगद्गुरु श्री तुकाराम महाराज सांगतात, बाबा रे, जीवन जगत असताना संगत चांगल्याची करा. आता कलियुगामध्ये जर संगत पाहायला गेलं, कलियुगामध्ये संगत करत असताना कलियुगातील माणसांच्या 5-50 माणसांच्या संगतीपेक्षा एका ग्रंथाची संगत केलेली कधीही चांगली. कारण एका ग्रंथाची संगत जर केली आम्ही तर जीवनामध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारचं पाऊल वाकडं पडणार नाही, वाईट काम आमच्याकडनं घडणार नाही. म्हणून खऱ्या अर्थानं संगत चांगल्याची करा. संतन के संग लागी रे, संतन के संग लागी रे, मेरी आजी बने. संतन के संग लागी रे, मेरी आजी बनेगी. संतन के संग लागी रे, मेरी आजी बनेगी. संतन आजी बनेगी, तेरी बिगड़ी सजेगी. आजी बनेगी, तेरी बिगड़ी सजेगी. ओ तेरो मेरी आजी बनेगी. संतन के संग लागी रे, मेरी आजी बनेगी. संतन के संग लागी रे, मेरी आजी बनेगी. संतन के संग लागी रे, मेरी आजी बन, मेरी आजी बन. संगत करायची असेल तर चांगल्याची करा, संतांची संगत करा. तुम्ही म्हणाल ताई, कलियुगात संत कुठे पाहायचे? कलियुगात संत जरी नसले, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ आमच्या घरामध्ये असला पाहिजे. आम्ही हिंदू आहोत ना, मग ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ जर आमच्या हातात असेल, घरात असेल, आणि ज्ञानेश्वरीची एखादी ओवी जरी आम्ही वाचली तर खऱ्या अर्थानं जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. नामदेव महाराज सांगतात, एक तरी ओवी अनुभवावी, एक तरी ओवी वाचा. म्हणून खऱ्या अर्थानं संगत चांगल्याची करा. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात वर्णन करतात. संत समागमे खराबी आवडी. संत समागमे खराबी आवडी. संत समागमे रा
करावी टाळी वाजवा. संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची. अशी साथ संगत असते की फार आनंद वाटतो, छान वाटतं. म्हणून जगद्गुरु श्री तुकाराम महाराज संगत चांगल्याची करा, करावी तातडी परमार्थाची. या लेकरांनी महाराजांकडे राहणं किंवा लांबून लांबून गावातून ते आलेले आहे, आपल्या आई वडिलांनी त्यांना महाराजांकडे सोपवलं म्हणजे तेवढी सोपी गोष्ट नाहीये. बरोबर आहे की नाही? आमच्यावरून जर आम्ही लक्षात घेतलं, 4-2 दिवस जरी आम्ही लेकरांना टाकून कुठे गेलं तरी आम्हाला नको वाटतं, कधी लेकरांना पाहू किंवा अशी अवस्था निर्माण होते. पण करावी तातडी परमार्थाची, या लेकरांनी खऱ्या अर्थानं तातडी केलेली आहे. म्हणून जगद्गुरु श्री तुकाराम महाराज म्हणतात, बाबा रे, मानव देह एकदा मिळालाय तो पुन्हा मिळणार नाही. त्याला तुम्ही क्षणाक्षणाला विचार करा की भवसिंधू पार करायचा आहे. उगाचच खऱ्या अर्थानं भ्रमात पडू नका. जया परमार्थाची चाड तेने सांडावे लिगाड. लिगाड याचा अर्थ खऱ्या अर्थानं जे आत्पेष्ट नातेवाईक माझं माझं जे आम्ही म्हणतो ना, त्यामध्ये माणसाने गुरफटून पडू नये. मग का नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. हा देह नाशवण आहे, नासका आहे, कुचका आहे, पुन्हा मिळणार नाही. एकदा गेला की पुन्हा प्राप्त होणार नाही. म्हणून या मानव देहात आल्यानंतर तुम्ही संगत चांगल्याची करा. संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची. मग जगद्गुरु श्री तुकाराम महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात वर्णन करतात, बाबा रे, जीवन जगत असताना तुम्ही विषय सुखाच्या मागे धावू नका. उगाच धावल्या मागे धावू नका. आपल्या भाषेत सांगायचं झालं तर, बरोबर आहे की नाही? कुणी काही म्हणत असेल त्याच्या मागे पळू नका. उगाच आपण म्हणतात अमुक बाबाचा धागा फार ताकदवान आहे, बरोबर आहे की नाही? आपण म्हणतो त्या अमक्या बाबाचा फार गुण येतो, आणि त्या अमुक अमुक गावी बाबा आहे, त्या बाबा नुसार दोऱ्यातच गुण, म्हणजे आपली पद्धत बोलायची नाही. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज म्हणतात, उगाच तुम्ही धावल्या मागे धावू नका. विषय सुखाच्या ठिकाणी विषय सुखाच्या मागे धावू नका, पळू नका. हा मानव देह एकदा मिळालाय, या मानव देहाचं वर्म लक्षात घ्या. तू का म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, नका डोळे धुरे भरून राहो. विठोबा रखुमाये हरी जय जय हरी जय जय हरि जय जय विठोबा क्षणोक्षणी हाची करावा विचार, करावया पार भव सिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ,
आयुष्य खातो काळ सावधान या अभंगावर यथामती यथावकाश आपण चिंतन करण्याचा प्रयत्न केला. खऱ्या अर्थी ज्या कारणानिमित्त आपण या ठिकाणी जमलेलो आहोत त्याचंही वर्णन होणं अतिशय गरजेचं आहे. पूर्ण कुटुंबाची अशी इच्छा आहे की ताई आई या शब्दावर आपण बोलावं, म्हणून कुटुंबाच्या आग्रहास्तव आपण हे चिंतन ऐकूया आणि मग सेवेला पूर्ण विराम देऊया. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. कैवल्यवासी असलेल्या लंकाबाई नाना पडवळ या माऊलीच्या वर्षश्राद्ध निमित्ताने आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. त्यांच्या पश्चात असलेला त्यांचा पूर्ण परिवार आहे. माझ्या मते 2 मुलं आणि 3 मुली असा हा परिवार, बरोबर ना? आणि या पूर्ण परिवारातून 3 मुलं, 3 मुलं आणि 3 मुली असा हा परिवार. खऱ्या अर्थाने या परिवारातून जाऊन आईंना आज वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि त्यांच्या वर्षश्राद्धाच्या पिंडदानाच्या विधीनिमित्तानं आपण या ठिकाणी जमलोय. कारण गरुड पुराण शास्त्र वर्णन करतं पुनाम त्रायते इति पुत्रहा. पू नावाच्या नरकात जाण्यापासून जे मायबाप किंवा जे पुत्र आपल्या मायबापांना वाचवतात त्यांना पुत्र असे म्हणतात. त्या योगानं त्या नियमानं गरुड पुराण शास्त्राच्या नियमानुसार या पूर्ण परिवाराने आपल्या मुलांनी आपल्या आईच्या प्रित्यर्थ काहीतरी कृतज्ञता व्यक्त करावी याकरता सुंदर अशा या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे. कारण जरी आपण सांगितलंय ताई आई या विषयावर बोला, खऱ्या अर्थानं जर सांगायला गेलं आकाशाची शाई आणि पृथ्वीचा कागद केला तरी आईची महत्त्वी वर्णन करून होणार नाही, लिहून सुद्धा पूर्ण होणार नाही. म्हणून खऱ्या अर्थानं गरुड पुराण शास्त्राने सांगितले तुम्ही काय करा, पिंडदान करा, म्हणजे आपल्या आई वडिलांच्या ऋणातून पितरांच्या ऋणातून तुम्ही उत्तराई व्हाल. म्हणून या पूर्ण परिवाराने आपल्या आईच्या प्रित्यर्थ सुंदर अशा या कार्यक्रमाचं आयोजन केलं. त्यामध्ये खऱ्या अर्थानं माऊलीचे असलेला भाचा आमचे बंधू दशरथ भाऊ, त्याचबरोबर दुसरे नियोजक जे असतील नवनाथ भाऊ, त्यांनी दोघांनी मिळून गेली 2-3 महिन्यापासून, माझ्या मते माऊलीचा 8वा किंवा 9वा महिना झाला, 9वे मासिक श्राद्ध झाले, 7वे, तेव्हापासून त्यांचा कॉन्टॅक्ट होता. तेव्हापासून त्यांची इच्छा होती की ताई आमच्या आत्यांच्या प्रित्यर्थ आणि त्या मुलांची सुद्धा इच्छा होती की ताई आमच्या आईच्या प्रित्यर्थ काहीतरी सोहळा व्हावा, काहीतरी आमच्या माऊलीचा शेवट गोड व्हावा असं आम्हाला करायचं आहे. ही तळमळ त्यांनी अंतःकरणात ठेवून खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाचं नियोजन केलं. आणि म्हणून सांगायचंच जर झालं तर वर्णन असं आलेलं आहे ताई आमची माऊली आमची आई आज आमच्यातून जाऊन वर्ष पूर्ण झालंय. आता कुठे पाहिलं म्हणजे आई पुन्हा दिसेल हो, दिसेल का? मी मगाशीही वर्णन केलं बोलता बोलता. खऱ्या अर्थानं आज कोणत्याही शास्त्रात किंवा कुठलाही यज्ञ याग पूजा अशी नाही की गेलेली व्यक्ती आम्हाला पुन्हा दिसेल. म्हणून ताई आमची आई आम्हाला पुन्हा दिसेल का हो कधी? असा एखादा काही यथाविधी असं काही पूजा याग यज्ञ आहे का की आमची आई आम्हाला पुन्हा दिसेल? नाही दिसणार. गेलेली माऊली एकदा का खऱ्या अर्थानं वर्णन असं आहे, उगवलेला सूर्य कदाचित आम्हाला जर आज मावळला तर उद्या दिसेल, पण माती आड गेलेली माऊली, माती आड गेलेली आई पुन्हा दिसणार नाही. जोपर्यंत मायबाप जीवनात आहे तोपर्यंत महत्व लक्षात घ्या, गेल्यानंतर उपयोग नाही. कुठे कुठे पाहिलं म्हणजे ती आई आम्हाला आज पाहायला मिळेल? नाही भेटणार. कुणाला आई म्हणावं नाही शक्य. आत्या मिळेल, मावशी मिळेल, काकू मिळेल, सगळे मिळतील, पण हक्काने आई असं आम्ही कोणाला म्हणू शकत नाही. सोडून या गेली आई आम्हाले कराना, आई 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 हा मारू मी कुणाला. येईल का कुणाला हक्काने आई म्हणता येणार नाही. म्हणून हे आई ताई काय सांगू तुम्हाला, खऱ्या अर्थानं प्रसंगाला आम्हाला आमची माय आठवते हो. काय म्हणून नाही केलं आमच्या आईनं आमच्या करता? आम्हाला लहानच मोठं करत असताना स्वतः कष्ट सोचले, स्वतः मेहनत केली, हाडाची काड रक्ताचं पाणी केलं आणि आम्हाला लहानाचं मोठं केलं. जीवन जगत असताना जसे आता जेवढी प्रतिकूल परिस्थिती आहे, अनुकूल परिस्थिती आहे, तेव्हा तशी नव्हती जुन्या काळात. या आज्यांना जर जुनी परिस्थिती विचारली तर फार भयंकर होती. सासुरवास असायचा, पोटामध्ये गोळा असेल,
तरी पोटाला पोटभर अन्न मिळत नव्हतं, असा सासुरवास पूर्वी असायचा. पण तरी सुद्धा आमच्या माऊलींनं, या जुन्या माऊल्यांनी कुठेतरी आम्हाला आत्याकडे, मामाकडे किंवा एखाद्या अनाथ आश्रमात नेऊन नाही टाकलं. स्वतःला खऱ्या अर्थानं एखादी घास भाकरी कमी खाल्ली असेल, पण माझ्या लेकराला कसं पोटभर मिळेल हा विचार फक्त एक आईने केलेला आहे. खऱ्या अर्थानं निस्वार्थ प्रेम जिचं असतं तिला आई म्हणतात. ऐसी जगाच्या पाठीवर निस्वार्थ प्रेम तुम्हाला पाहायला मिळणार नाही. सर्व नाते जे आहे, सर्व नात्यांच्या ठिकाणी आम्हाला स्वार्थ पाहायला मिळतो. सर्व नात्यांना आमच्याकडनं अपेक्षा आहे. आम्हाला जर काही देणार असेल आम्ही समोरच्याला, तरच ती व्यक्ती आमच्यावर प्रेम करेल. पण आई हे असं नातं आहे की कुठल्याही प्रकारचा विचार किंवा कुठल्याही प्रकारची अपेक्षा करत नाही. ऐसी करीला भावी न प्रीती जाती करी लाभावी न प्रीती. आपलं लेकरू जर कुठून बाहेर गावून येणार असेल तर हरिणी सारखी बिरभिरत्या नजरेनं त्या लेकराच्या वाटेकडे तिचे लक्ष असतं. कधी माझं लेकरू येईल, कधी मी त्याच्या तोंडावरून हात फिरविल, कधी माझ्या लेकराच्या आलाबला मी घेईल, अशी इच्छा, अशी अपेक्षा त्या आईच्या अंतःकरणात असते. आणि एकदा का ती माऊली आई आपल्या जीवनातून निघून गेली की आपलं हक्काचं दुःख व्यक्त करण्याचं ठिकाण जगातून निघून गेलं असं लक्षात ठेवा. म्हणून जोपर्यंत माऊली आहे तोपर्यंत तिचं प्रेम लक्षात घ्या. ताई काय सांगू तुम्हाला, प्रसंगाला आम्हाला आमची माय आठवते. सणवार आला की आम्हाला आमची आई आठवते. हो, आमची आई कशी चुलीच्या कोपऱ्याला बसून आम्हाला कळणा कांडा करून घालत होती. म्हणून आज सुद्धा चुलीच्या तोंडाला फुगलेली भाकरी पाहिली की आम्हाला आमची आई आठवते. ताई किती किती सांगावं, किती तिच्या आठवणी सांगाव्या. खऱ्या अर्थानं घरात गेल्यानंतर जेव्हा कपाटात तिच्या 9वार नाट्या पाहिल्या की तिच्या 9वार नाट्या पाहून आम्हाला आमची आई आठवते. पंढरीची वारी चालली की आम्हाला आमची आई आठवते. कारण जीवनामध्ये तिने कुठलीच गोष्ट अशी अपूर्ण ठेवली नाही. पंढरीची वारी असेल, परमार्थिक जीवन असेल, आमच्या माऊलीनं, आमच्या आईनं आम्हाला खऱ्या अर्थी पदोपदी वेळोवेळी चांगले संस्कार देण्याचा प्रयत्न केला. अशी माऊली, अशी आई पुन्हा होणे नाही. गेली दुरी पुन्हा येणे नाही घरी. भिजला तो नंदा दीप, भिजला तो नंदा दीप, कशी जाऊ मी मंदिरी. भिजला तो
विजला तो नंदादीप कशी जाऊ मी मंदिरी विजला तो नंदादीप कशी जाऊ मी मंदिरी राई रखमाई गेली झाली उदास पंढरी हो विजला तो नंदादीप कशी जाऊ मी मंदिरी 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 जसा एखादा दिवा विझला की तिथे पुन्हा प्रकाश नाही, त्याप्रमाणे एखाद्या कुटुंबातून परिवारातून एखादी माऊली गेली की तिथे आईची ऊब आम्हाला पुन्हा जाणवणार नाही, पुन्हा दिसणार नाही. म्हणून जोपर्यंत माऊली जीवनात आहे, आई जीवनात आहे, तिच्या प्रेमात न्हावून निघण्याचा प्रयत्न करा. आमची आई आम्हाला सांगते, बाई खऱ्या अर्थानं आपल्या अंतःकरणात जे दुःख आहे ते दुःख आपण फक्त आणि फक्त आईच्याच ठिकाणी व्यक्त करू शकतो. मला काय म्हणायचे लक्षात घ्या बरं. आपल्या अंतःकरणात जे दुःख आहे ते फक्त आपण आईच्याच ठिकाणी व्यक्त करू शकतो. इतर ठिकाणी जर आम्ही व्यक्त करायला गेलो तर ऐकणारे रडून ऐकतील आणि बाहेर सांगताना हसून सांगतील. म्हणून जशी नदी आहे, नदीची उपमा आईला दिलेली आहे. नदी जशी सगळं काही आपल्यात सामावून घेते त्याप्रमाणे आईचं अंतःकरण असतं. एखादा मुलगा अट्टल दारुड्या असू द्या त्याच्यावरही ती तेवढाच प्रेम करते आणि एखादा अट्टल वारकरी असू द्या त्याच्यावरही ती तेवढंच प्रेम करते. तिच्या ठिकाणी प्रेम करत असताना कुठल्याही प्रकारचा द्वैत भाव नसतो, दुजेपणा नसतो. म्हणून अशी माऊली, अशी आई या परिवारातून निघून गेली. खऱ्या अर्थानं या पूर्ण परिवाराला भगवान परमात्मा हे दुःख पेलण्याची ताकद देव. आपण भगवंताकडे प्रार्थना करूया. कारण खऱ्या अर्थानं परिवाराच्या अपेक्षास्तव, इच्छास्तव, आग्रहास्तव एक गीत आपण घेऊया आणि मग खऱ्या अर्थानं समारोपाकडे जाऊया. सूचना या ठिकाणी अशी आलेली आहे की त्या गीताचं वर्णन झाल्यानंतर पसायदान पण आपल्याला घ्यायचंय आणि मग पसायदानाने कार्यक्रमाची सांगता होईल. हरी आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. तडपत्या उन्हात आणि रखरखत्या रानात राहिलीस माझ्यासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्यांचे फास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. नभीची चांदणी तू ग चंद्राची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेन. आई देवापाशी सुद्धा आई तुलाच ग मागेन. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. खऱ्या अर्थी जीवनामध्ये आई हे असं दैवत आहे, ते पुन्हा मिळत नाही. कितीही मोठा व्यक्ती असू द्या, कितीही मोठ्या पदावर बसू द्या, पण खऱ्या अर्थानं तेवढ्या मोठ्या ताणतणावातून येऊन आईच्या मांडीवर डोकं ठेवलं की सर्व थकवा गेल्यासारखं वाटतं. जोपर्यंत माऊली आहे तोपर्यंत तिचं प्रेम, तिच्या प्रेमात न्हावून निघा. गेल्यानंतर उपयोग नाही. असा हा पूर्ण पडवळ परिवार आणि या पडवळ परिवारातून खऱ्या अर्थानं या माऊलीला जाऊन आज वर्ष पूर्ण होतंय. खऱ्या अर्थानं एवढा मोठा समाज जमा करणं किंवा एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचं नियोजन आयोजन करणं
ही त्या माऊलीनं आपल्या मुलांवर केलेल्या सुसंस्कारांची पोचपावती असं म्हणायला हरकत नाही. खऱ्या अर्थानं त्या माऊलीनं परमार्थिक सुसंस्कार आपल्या मुलांवर केले आणि म्हणून मुलांनी या ठिकाणी कीर्तनाचं नियोजन केलं. म्हणून या पूर्ण पडवळ परिवाराला मी मनपूर्वक धन्यवाद देईल. आपण सर्वजण एवढा वेळ शांत बसलात, आपल्याला सुद्धा मनापासून धन्यवाद देईल. खऱ्या अर्थानं सर्वांनी साथ संगत या ठिकाणी फार सुंदर केली, म्हणून सर्वांना धन्यवाद. विशेष या ठिकाणी असं सांगायचं जर झालं तर आम्हाला साथ ज्यांनी दिली असलेले आमचे सचिन भाऊ, त्यांनी सुंदर साथ पूर्ण शेवटपर्यंत चांगला आवाज देण्याचा प्रयत्न त्यांनी केला, म्हणून त्यांना सुद्धा धन्यवाद. त्याचबरोबर आमच्या बरोबर आलेले आमचे मालक, त्यांनाही धन्यवाद. कारण खऱ्या अर्थानं त्यांची साथ आहे म्हणून या सगळ्या गोष्टी शक्य आहे. नाहीतर ते जर म्हणाले की नाही काही करायचं तर मला घरातच थांबावं लागेल. म्हणून मनापासून त्यांना धन्यवाद, त्यांचेही आभार. उपस्थित असलेले सर्वजण, विनेकरी बाबा असतील, चोपदार भालदार आहे, त्यांच्यामुळे खऱ्या अर्थानं आज या तिघांमुळे छान शोभा आली बरं कीर्तनाला. सर्वांना मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर विशेषतः म्हणजे अशी आमचे असलेले हरिभक्तपरायण राहुलजी महाराज डुमरे, स्वतः एक उत्तम कीर्तनकार आहे. खऱ्या अर्थानं आळंदीमधून सुसंस्कृत शिक्षण घेऊन येणं, चांगल्या मार्कानं संस्थेतून बाहेर येणं आणि तरी सुद्धा दुसऱ्याचं चिंतन कीर्तन ऐकणं, याकरता सुद्धा मनाचा मोठेपणा असावा लागतो. दुसऱ्याला साथ करणं, याला सुद्धा मनाचा मोठेपणा असावा लागतो. उत्तम साथ महाराजांनी केली, म्हणून खऱ्या अर्थानं त्यांनाही धन्यवाद. आमचे असलेले बंधू किरणजी महाराज, त्यांनाही धन्यवाद. दुसरे बंधू आमचे हरिभक्तपरायण रामेश्वरजी महाराज, त्यांनाही धन्यवाद. उपस्थित असलेले आपण सर्व माता वर्ग, महिला वर्ग, अजून मी बोलण्याचा प्रयत्न केला असता पण वेळेचं भान ठेवावं लागतं, म्हणून मी वेळेत थांबण्याचा प्रयत्न केला. आपणा सर्वांना एकदा धन्यवाद. पुन्हा एकदा सर्व पडवळ परिवाराचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करेन. वह्या, हा, खऱ्या अर्थानं इथे वर्णन या पूर्ण पडवळ परिवाराची अपेक्षा अशी आहे की आपण दुखवटे म्हणून जे काही टॉवेल टोपी वगैरे आणतो ते इथे कुठल्याही प्रकारचं स्वीकारलं जाणार नाही. का? कारण आपण वर्ष श्राद्धाला जे टॉवेल टोपी आणतो तेच आपण घरामध्ये भरून ठेवतो आणि तेच टॉवेल टोपी पुन्हा खऱ्या अर्थाने एखाद्या लग्न कार्यात म्हणा, एखाद्या शुभ कार्यात म्हणा नेतो. म्हणून टॉवेल टोपीची पद्धत आपण या ठिकाणी या पडवळ परिवाराच्या माऊलीच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं आपण ही शिकवण घेतली पाहिजे की टॉवेल टोपीची पद्धत या ठिकाणी बंद किंवा स्वीकारलं जाणार नाही. आणि पडवळ परिवाराच्या निमित्तानं किंवा त्यांनी एक वेगळी शिकवण समाजाला दिलेली आहे. जिथपर्यंत माझा आवाज जातोय त्यांनी लक्षात ठेवा, हे जे विद्यार्थी मागे दिसताय, सर्व विद्यार्थ्यांना ते माऊलीच्या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं शालेय वस्तू किंवा शाळेत लागणाऱ्या अभ्यासाकरता वह्या लागतात, त्या वह्यांची वाटप या पडवळ परिवाराकडून होणार आहे. खऱ्या अर्थानं सर्वांनी कौतुक केलं पाहिजे. खरंच कौतुकास्पद बाब आहे की इतर ठिकाणी आम्ही शॉल, टोपी वगैरे अमक हे सगळं देतो, पण ते विद्यार्थ्यांच्या कामात येत नाही. पण खऱ्या अर्थानं वह्या जर असतील तर त्यांना त्या उपयोगात येतील. म्हणून पुन्हा एकदा नियोजकांचं कौतुक, धन्यवाद आणि सेवेला पूर्ण विराम. आपण पसायदान घेतल्यानंतर जय विठ्ठल करूया. विठ्ठल जय जय.